नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव श्रद्धा शेळके आणि आत्ताच जी 2022ची राज्यसेवा जी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट लागली तर त्यानुसार माझं पहिल्याच प्रयत्नात गट विकास अधिकारी गट ब या पदी माझी निवड झालेली आहे। तर आज मी तुमच्याशी जी आपली येणारी राज्यसेवा प्रिलिम्स आहे 2024ची, तर त्यासाठी उरलेल्या 50 दिवसांचं आपलं नियोजन कसं असायला हवं तर त्या बाबतीत थोडंसं बोलणार आहे। आणि मी जी प्रिलिम्स देताना जी स्ट्रॅटेजी फॉलो केली तर ती देखील थोडक्यात तुमच्याशी शेअर करते। तर प्रिलिम्स देताना महत्त्वाचे काही पॉइंट्स असतात। आता म्हणजे कसं आहे, आता प्रिलिम्स देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दोन कॅटेगरी आपल्याला पाहायला मिळतात। एक जे असतात ते पूर्ण फ्रेशर्स असतात, एखाद्याचा हा फर्स्ट अटेम्प्ट असेल किंवा सेकंड अटेम्प्ट असेल। आणि दुसरी जी कॅटेगरी आहे तर त्याच्यात येतात की जे ऑलरेडी 4-5 वेळा ज्यांनी प्रिलिम्स दिली आहे किंवा ज्यांनी मेन्स दिल्या त्यांना थोडासा एक्सपिरियन्स आहे। तर या सर्व विद्यार्थ्यांनी आता प्रिलिम्सच्या लेवलला सर्व एकाच लेवल म्हणजे प्रिलिम्सच्या वेळी सर्व एकाच लेवलवरती असतात। तर त्यामुळे म्हणजे प्रिलिम्स देताना आपण सगळे एकाच लेवलवर आहे हा विचार करूनच आपण प्रिलिम्स दिली पाहिजे। तर अमोल सर नेहमी सांगत असतात की कुठलीही एक्झाम देताना आपण फर्स्ट इनिंग नेहमी खेळलं पाहिजे। म्हणजे याने काय होतं की जे आपलं माइंड आहे तर ते थोडंसं म्हणजे स्टेबल राहायला हेल्प होते। आणि जेव्हा आपण म्हणजे फर्स्ट इनिंग खेळण्याच्या दृष्टीने आपण जेव्हा एखादी एक्झाम देतो तेव्हा जे आपलं म्हणजे टेन्शन असेल, बर्डन असेल ते काही प्रमाणात कमी होतं आणि मग त्याचा जो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे तो आपल्या एक्झामवरती होतो। आता प्रिलिम्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही जी त्रिसूत्री आहे ही मला खूप महत्त्वाची वाटते। कारण म्हणजे आपण प्रिलिम्स टार्गेट करताना जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत तर ते इथे मी कव्हर केलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचा जो पॉइंट आहे याच्यातला तर तो आहे PYQ। म्हणजे जे PYQ असतात तर ते आपल्यासाठी एक खूप मोठा सोर्स असतात। तर त्याचं जे प्रॉपर अनालिसिस आहे ते आपण केलं पाहिजे। PYQच्या मदतीने आपल्याला हे समजण्यास मदत होते की कुठल्या टॉपिकवर किती क्वेश्चन आलेत, त्याची डेप्थ किती आहे किंवा मग आपल्याला मग त्याच्यानुसार आपलं प्लॅनिंग करता येतं। तर मी एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला। तर PYQ म्हणजे आपण जे बघतो त्याचा अनालिसिस करतो। आता इकॉनॉमिक्समध्ये कसं होतं की जे SDG MDG आहेत तर त्याच्यावर आपण जे PYQ पाहिले सातत्याने तर दरवर्षी 1-2 क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात। आणि असं नाहीये की त्याची लेवल खूप खालीवर गेली। म्हणजे हे एक एक्झाम्पल झालं। तर मग हे आपल्याला केव्हा समजतं जेव्हा आपण PYQ पाहतो। त्यामुळे मग PYQ पाहणं हे खूप गरजेचं आहे। मग त्याचं अनालिसिस करणं की कुठल्या टॉपिकला किती वेटेज दिलंय, त्याच्यावर किती वेळा किती रिपीटेडली क्वेश्चन विचारला गेलाय आणि मग जे हे आपण PYQ अनालिसिस करतो याचा आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये म्हणजे खूप फायदा होतो। त्याच्यामुळे जे PYQ अनालिसिस आहे हे आपण सर्वात पहिल्यांदा केलं पाहिजे। आता ऑलरेडी तुम्ही इतक्या दिवसांपासून अभ्यास करताय, तुमचे म्हणजे सब्जेक्ट्स कव्हर झाले असतील सगळे, काही रिव्हिजन्स देखील झाल्या असतील। तर काही लोक असतील ज्यांनी म्हणजे PYQ ला खूप लाईटली घेतलंय किंवा त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालंय, तर अजून आपल्या हातात वेळ आहे। तर त्यामुळे उरलेल्या दिवसात PYQ वर होल्ड मिळवणं हे खूप गरजेचं आहे। कारण PYQच्या मदतीने म्हणजे आपल्याला एक्झाम पूर्ण फोकस हे करता येते की कुठला घटक आपण किती केला पाहिजे, कुठला म्हणजे कमी केला पाहिजे, हे आपल्याला PYQ मधून कळतं। दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की स्वतःचं जे सॉर्ट अनालिसिस आहे ते करणं। म्हणजे आपल्या स्वतःच्या स्ट्रेंथ आणि आपले विकनेसेस ओळखणं हे खूप गरजेचं आहे। तर मग आता स्ट्रेंथ म्हणजे काही सब्जेक्ट असे असतील जे तुम्ही तुमचे स्ट्रेंथ म्हणून पाहता, तर त्या सब्जेक्टची म्हणजे अशी एक आपण असं पाहू शकतो। तर स्ट्रेंथ आणि विकनेसेस मध्ये काय होतं की आता आपले काही सब्जेक्ट असतील तर ते स्ट्रेंथ असतात। पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, काही लोकांना सायन्स तितकासा सोपा वाटत नाही तर तो आपण विकनेस मध्ये टाकू शकतो। किंवा एखाद्या सब्जेक्ट मध्ये देखील काही पॉइंट असतात, समजा आपण हिस्ट्री बद्दल बोलतोय तर जे मॉडर्न हिस्ट्री आहे तर ती काहींची स्ट्रेंथ असू शकते। जे एन्शियंट आणि मेडिवल हिस्ट्रीचा जो पार्ट आहे तर तो वीकनेस मध्ये असू शकतो कोणाच्या। तर हे जे तर ते आपण सेल्फ अनालिसिस केलं पाहिजे। आपल्याला कुठला विषय कसा वाटतो याच्यानुसार आपण जेव्हा हे अनालिसिस करतो आणि असे आपण स्ट्रेंथ आणि आपले जे वीकनेसेस
ते जेव्हा आपण लिस्ट आउट करतो तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. आता हे जे उरलेले 50 दिवस आहेत तर त्याच्यात तुम्ही आता समजा तुमचे काही ठराविक वीक पॉइंट्स असतील 4-2 किंवा काही असतील, तर याच्यावर तुम्ही असं नाही केलं पाहिजे की हे माझे वीकनेस आहेत आणि याच्यातलं मला हे येत नाहीये किंवा हे माझं वाचून झालेलं नाहीये तर मी आता हे करतो, हे नाही करत. म्हणजे असं नवीन काहीतरी रीडिंग तुम्ही नाही केलं पाहिजे आता ह्या उरलेल्या दिवसात. कारण तुमचा जो मॅक्सिमम फोकस आहे तो या ज्या तुमच्या स्ट्रेंथ आहेत तर याला आपण अजून स्ट्रॉंग कसं करू शकतो तर याच्यावर असायला हवा. कारण जे आपले स्ट्रॉंग पॉईंट आहेत त्याच्यावर आपण खूप चांगला होल्ड मिळवणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यातले जर क्वेश्चन आले तर तुमचा एकही क्वेश्चन चुकता कामा नये अशी आपण त्या जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत त्याची तयारी करायला हवी. आणि विकनेसेस जे आहेत तर त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर जे आपण इथे PYQ अनालिसिस करतो तर त्याच्या माध्यमातून आपल्याला समजतं की कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे, त्याच्यावर किती वेळा प्रश्न विचारलाय, कसे प्रश्न आलेत. तर मग तुमचा एखादा विकनेस मधला एखादा सब्जेक्ट असेल, समजा सायन्स असेल, तर मग त्याच्यात तुम्ही जर अनालिसिस व्यवस्थित केलेला असेल तर तुम्हाला लक्षात येतं की याच्यातलं कुठल्या टॉपिकवर कसे क्वेश्चन विचारलेत. तर मग हे जे आपण अनालिसिस केलंय तर याची जोड देऊन आपण हे जे विकनेस मध्ये जे सब्जेक्ट आहेत तर त्याला म्हणजे जे फक्त एक्झाम मध्ये विचारलंय तर तेवढा पॉईंट आपण करणं गरजेचं आहे. की असं नाही की तो पूर्ण सब्जेक्ट वाचतोय किंवा ते थरोली सगळं रीड करत चाललोय, तर ते करायची आता काही गरज नाहीये. कारण आता आपला मॅक्झिमम फोकस जो आहे तर तो रिव्हिजन वरती असला पाहिजे. कारण रिव्हिजन म्हणजे जितक्या आपल्या जास्त होतील तर तितकं ते आपल्यासाठी फायद्याचं ठरतं. आता अनालिसिस केले म्हणजे आपण जेव्हा सॉर्ट अनालिसिस करतो तर त्याच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे समजतं की आपण कुठं फोकस करायला पाहिजे आणि कुठं आपण थोडंसं कमी फोकस केलं तरी चालू शकतं. तर हे जे तुम्ही करता तर त्याच्यानंतर मग तुम्ही रिव्हिजन आणि प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवणं याच्यावरती जास्ती फोकस करायला हवा. कारण रिव्हिजन जितक्या तुमच्या जास्त होतील तेवढा तुमचा त्या सब्जेक्ट वरती होल्ड वाढणार आहे आणि मग तुम्ही ते एक्झाम मध्ये म्हणजे चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करू शकता. आणि जे प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत तर ते खूप जास्त मोठा रोल प्ले करतात असं मला वाटतं. कारण म्हणजे कसं होतं की आपण एखाद्या विषयावर प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवतोय तर मग आपल्याला जेव्हा आपण नोट्स किंवा काही रीड करत असतो तेव्हा वाटतं की हा पॉईंट मला येतोय, ह्याच्यावर मला येतंय, हे माझं झालेलं आहे. पण जेव्हा आपण ते प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करतो तर तेव्हा आपल्याला समजतं की आपल्याला आपण जे वाचलंय तर त्याच्यातलं आपल्या लक्षात किती राहिलंय. जर समजा असे 3-4 स्टेटमेंट तुम्हाला दिलेत आणि त्याच्यातले म्हणजे बरोबर कुठले चूक कुठलेत हे आपल्याला म्हणजे क्वेश्चन आहे असं एखादा, तर मग जेव्हा तुम्ही हे प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करता तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण जे रिवाइज केलंय किंवा आपण जे रीड केलंय तर ते किती म्हणजे त्याचा इम्पॅक्ट कसा झालाय किंवा ते इफिशियन्सी कशी येत आहे म्हणजे त्या टॉपिकची. हे तेव्हाच कळतं की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करता. तर मग बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला वाटत असतं हा पॉईंट माझा चांगला झालाय, हे माझं झालंय व्यवस्थित, पण ऍक्च्युअल आपल्याला ते सॉल्व्ह करताना किंवा एक्झाम मध्ये आठवत नाही. तर त्याच्यासाठी हा बेस्ट वे की तुम्ही ऑलरेडी प्रॅक्टिस क्वेश्चन जे तर ते जास्तीत जास्त सॉल्व्ह करा. म्हणजे कसं होतं की प्रॅक्टिस क्वेश्चन आपण जास्त सॉल्व्ह करत गेलो तर मग आपल्याला कळतं की हे मला आठवत नाहीये तर मग मी ते परत एकदा रिवाइज करेल जो पॉईंट आठवत नाहीये, किंवा जो पॉईंट मला आठवतोय थोडासा पण थोडं मी कन्फ्युज याच्या बाबतीत 50-50 होतंय तर असे पॉईंट आपल्याला समजायला सोपं जातं आणि मग त्याच्या माध्यमातून आपण म्हणजे अजून चांगले रिव्हिजन्स करू शकतो. त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे प्रॅक्टिस क्वेश्चनचा तर तो तुम्ही बिलकुल स्किप नाही केला पाहिजे. तर आता हे जे सब्जेक्ट आहेत तर त्याला आपण या दिवसांमध्ये जर डिवाइड केलं तर आता 35 डेज आहेत, 15 डेज आहेत, तर याच्यात आपण त्या सायकल्स ठरवल्या पाहिजेत. आता 35 मध्ये 5 सब्जेक्ट जर आहेत तर एका सब्जेक्टला आपण 7 दिवस देऊ शकतो. तर 30 सब्जेक्ट म्हणजे 30 जे दिवस आहेत तर त्याच्यात 6 दिवस देऊ शकतो आणि इथे आपल्या 3 सायकल होऊ शकतात. एक 5 दिवसांची होईल, त्याच्यानंतर मग एक 3 दिवसांची होईल आणि एक 2 दिवसांची होईल. तर मग याच्यात कसं होतं की हे जे डिव्हिजन मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून हे दिलेलं आहे तर याच्यात कसं राहतं हे डिव्हिजन जे तर ते प्रत्येकाने आपल्या स्ट्रेंथ आपल्या विकनेस हे ओळखून करायला हवं. म्हणजे जर समजा तुम्हाला सायन्सला जास्त वेळ द्यावा लागत असेल आणि पॉलिटीला किंवा जिओग्राफीला कमी वेळ द्यावा लागत असेल तर तुम्ही तर ते तसं तुमच्या ह्याच्यानुसार करायला हवं, त्याला काही हरकत नाही. म्हणजे असं नाहीये की मी सांगतेय म्हणून तुम्ही याला म्हणजे 5 दिवस दिले पाहिजेत, याला 4 दिवस दिले पाहिजेत, असं अजिबात नाहीये. तुमच्या स्ट्रेंथ वगैरे ओळखून तुम्ही त्याला वेळ द्यायला हवा. आणि जे उरलेले शेवटचे जे लास्टचे 2 दिवस राहतात, हे जे 2 दिवस राहतात
तर ते तुम्ही एकदम फ्लेक्सिबल ठेवले पाहिजेत की, आणि रिलॅक्स मेन म्हणजे शेवटच्या 2 दिवसात हे जे आपण रिलॅक्स राहिलं पाहिजे. जास्ती तिथे आपण काही ठेवलं नाही पाहिजे की हे मी नंतर वाचेल, हे मी शेवटी करेल, तर तसं काही करायला नको. त्यामुळे ते तुम्ही रिलॅक्स ठेवणं आणि फ्लेक्सिबल ठेवणं हे गरजेचं आहे. किंवा इकडे एखादा 2 दिवसांचं तुमचं हे झालं तर तिकडे फ्लेक्सिबल दिवस असते म्हणजे आपल्याला थोडंसं टेन्शन कमी राहतं. तर हे सब्जेक्ट वाईज जे आपण पाहिलं, म्हणजे याच्यात तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे की आपल्याला कुठल्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आहे. मग त्याच्यानुसार हे केलं पाहिजे. करंट अफेअर्स ऑफकोर्स आपल्याला डेली करावंच लागणार आहे, त्याला काहीच चॉईस नाहीये. आणि आता याच्यात आपण डेली प्लॅनिंग मध्ये काय काय करू शकतो ते बघू. म्हणजे मी ऍक्च्युली हे फॉलो केलं होतं. आता किती तास अभ्यास करावा हा खूप मुलांचा कन्सर्न असतो की 12 तास, 14 तास, 15 तास आपण करायला पाहिजे काय. तर तसं काही नाहीये, ही प्रत्येकाची पर्सनल चॉईस आहे. म्हणजे आता तुम्हाला कसं सूट होतंय, तुम्ही आजपर्यंत कसा अभ्यास केलाय, तुम्हाला कशी सवय, तर ते तसं तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे. म्हणजे 10 ते 12 तास म्हणजे मिनिमम, आता एक्झाम तोंडावर आहे, आपल्याला 10 तास तर अभ्यास करावाच लागणार आहे. तिथून पुढे तुम्हाला किती होतंय, काय होतंय, तर ते तुम्ही तुमच्या ह्याच्यावर ठरवलं पाहिजे. म्हणजे असं नाहीये की मी सांगतेय की रोज हा इतका इतका तास एवढं एवढं करा, तुम्ही तसंच केलं पाहिजे, तसं नाहीये. त्याच्यातलं तुम्हाला जे सूट होतंय, तुम्ही आजपर्यंत जे केलंय ते कंटिन्यू ठेवलं पाहिजे. असं अचानक काहीतरी चेंज करून, किंवा मी आज एक सांगतेय उद्या दुसरं कोणी काहीतरी सांगेल, तर त्या सगळ्यांच्या गोष्टी आपण ऐकत जातो आणि मग त्याचा आपल्यावर परिणाम होतो, म्हणजे आपल्या शेड्यूलवरती परिणाम होतो. तर तसं नाही केलं पाहिजे. त्याच्यामुळे ती तुमची पर्सनल चॉईस आहे. त्याच्यात तुम्ही ठरवू शकता की किती वेळ कशाला द्यायचा आहे. पॉइंट टू बी कवर्ड मध्ये काय आहे, जे मेन हे जे पॉइंट आहेत हे आपले डेली कव्हर झालेच पाहिजेत. त्याच्यात महत्वाचं काय, जीएस आपण जे डेली रीड करतो जीएस, तर ते ऑफकोर्स होणं गरजेचंच आहे. त्याच्यानंतर जे चालू घडामोडी असतील, जे त्याला आपण 1 ते 1.5 तास दिला पाहिजे. कारण करंट आपण रोज जर थोडं 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 करत असू तर मग ते शेवटी आपल्याला तसं जास्ती लोड येत नाही. आणि करंटचे आपण जर डेली करत गेलो तर मग ते एकदम रिव्हिजन पण त्याच्या जास्ती होतात. त्याच्यामुळे करंटला रोज 1 ते 1.5 तास आपण दिला पाहिजे. त्यानंतर जे PYQ आहेत आणि प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत, तर त्याला देखील आपण रोज 1 तास दिलाच पाहिजे. हे मस्ट मी म्हणेल. कारण जितके आपण क्वेश्चनची प्रॅक्टिस जास्त करतो, जितके आपण PYQ जास्त बघतो, तेवढा आपला म्हणजे जो कंटेंट आहे त्याच्यावर जो स्ट्रॉंग होल्ड आहे तो निर्माण होतो. तर त्याच्यामुळे PYQ आणि प्रॅक्टिस क्वेश्चनला डेली मिनिमम 1 तास देणं गरजेचं आहेच. त्याच्यासोबत ॲटलास जो आहे, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटेल की ॲटलास म्हणजे काय, रोज वाचणं का गरजेचं आहे हे. तर आता आपण प्रिलिम्सच्या बाबतीत बोलायचं झालंच, बरेच क्वेश्चन्स असे असतात की जे आपण म्हणजे फक्त ॲटलास आपण पाहिलाय किंवा आपण ते म्हणजे त्याचा अभ्यास केलाय, तर त्याच्यामुळे आपल्याला ते व्हिज्युअलाइज व्हायला खूप हेल्प होते. त्याच्यासाठी याला आपण 10 ते 20 मिनिट डेली दिलेच पाहिजेत. त्याचबरोबर जे प्रिव्हियस सब्जेक्ट आपण करतोय तर त्याची रिव्हिजन करायला मिनिमम 1 तास आपण दिलं पाहिजे. कारण आता बऱ्याचदा कसं होतं, आता आपण जे स्लॉट पाहिले मागे, तर आपण आता एक सब्जेक्ट केलाय आणि त्या सब्जेक्टचं म्हणजे परत त्याची रिव्हिजन व्हायला मध्ये 20 ते 25 दिवसाचा गॅप पडतो. आणि मग कसं होतं की आपल्याला आठवत नाही आपण आत्ता वाचलं, किंवा असं बऱ्याचदा होतं की मी केलं होतं पण आता परत करताना असं वाटतंय पहिल्यापासूनच करावं लागतंय. म्हणजे तो जो म्हणजे गॅप आहे तर तो भरून काढण्यासाठी हे जे प्रिव्हियस सब्जेक्टची रिव्हिजन आहे तर ती करणं गरजेचं आहे आणि त्याचा इम्पॅक्ट नक्कीच जाणवतो. म्हणजे समजा तुम्ही आता पॉलिटी पासून सुरुवात केली आहे, रिव्हिजनला तुम्ही पॉलिटी पासून सुरुवात केली आहे आणि मग असं झालं की पॉलिटी नंतर तुम्ही इकॉनॉमिक्स घेतला, आणि मग इकॉनॉमिक्स समजा तुम्ही आता हे जीएसचे वेळ हे तुम्ही 5 तास करत असाल, म्हणजे इकॉनॉमिक्स दुसरा सब्जेक्ट आहे, तुम्ही 5 तास करताय आणि मग हा दिवसातला 1 तास तुम्ही पॉलिटीला दिला पाहिजे. म्हणजे कसं होईल की जे तुम्ही आधी वाचले ते तुमचं म्हणजे नवीन फ्रेश एकदम लक्षात राहतं. तर ते 1 तासात म्हणजे डेली आपण 1 तास 1 तास दिला आणि असे 5 दिवस आपण 5 तास दिले तरी ते एकदम कव्हर होऊन जातं, की असं नाही की होतच नाहीये किंवा काय. जर तुम्ही आत्ताच वाचले आणि नेक्स्ट सब्जेक्ट सोबत त्याला जर घेताय तर ते आपलं अजून स्ट्रॉंग रिव्हिजन होते आणि ते चांगलं लक्षात राहतं. त्याच्यामुळे हे जे प्रिव्हियस सब्जेक्ट आहे याची रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे.
म्हणजे हे देखील तुम्ही स्किप नाही केलं पाहिजे. आणि आता जो ॲटलासचा इम्पॉर्टन्स आहे तो मी थोडक्यात सांगते तुम्हाला. कारण कसं होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲटलासचं कसं वाटतं की फक्त जिओग्राफीसाठी आपण ॲटलास करतोय आणि त्याला मग डेली इतका वेळ देणं का गरजेचं आहे, हे म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो. तर मग ॲटलास जो आहे तर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. कारण त्याचा उपयोग फक्त जिओग्राफीमध्येच आहे असं बिलकुल नाहीये. तर बाकीचे जे काही घटक आहेत तर ते व्हिज्युअलाइज करण्यासाठी ॲटलासचा खूप फायदा आपल्याला होतो. म्हणजे ॲटलासमध्ये आपण अ, भारत, महाराष्ट्र आणि जग या सगळ्यांचे आपल्याला वेगवेगळे मॅप पाहायला मिळतात. तर त्या माध्यमातून आपल्याला म्हणजे गोष्टी व्हिज्युअलाइज करायला खूप मदत होते. की समजा आता तुमच्या समोर काहीतरी क्वेश्चन आलेला आहे आणि मग तुम्हाला आता आठवत नाहीये काही त्याच्याबद्दल किंवा वाचण्यात आलेलं नाहीये आपल्या. तर मग आपल्याला जेव्हा एखादं लॉजिक लावून क्वेश्चन सोडवायचं असेल आणि आपल्याला जर मॅपवरती त्याचं लोकेशन माहिती असेल त्या घटकाचं, तर ते आपल्याला खूप हेल्पफुल ठरतं. की म्हणजे त्याचं जर लॉजिक लावून आपल्याला एखादं उत्तर काढायचं असेल तर जेव्हा आपल्याला व्हिज्युअलाइज होतं की हा बाबा हे ठिकाण इथे इथे आहे, तिथे तिथे आहे, तर मग त्याच्यानुसार आपण थोडंसं लॉजिक लावून थोडंसं हे करून त्या क्वेश्चनचं आन्सर आपण हे करू शकतो. आणि त्याचबरोबर आता मागच्याच वर्षी आपण जर प्रिलिम्सचा पेपर पाहिला तर त्यात 4 ते 5 क्वेश्चन असे होते की जे डिरेक्टली आपण जर ॲटलास आपण बघत असू रोज आणि आपला तो परिचयाचा असेल तर ते सहज सुटण्यासारखे होते. म्हणजे त्याच्यासाठी आता वेगळं काय, आता एक क्वेश्चन आला होता जिओग्राफीमध्ये की जो इंडियाचा फिजिकल मॅप आहे तर त्याच्यात जे महाराष्ट्राचं जे पठार आहे तर ते कुठल्या रंगाने दाखवलं जातं. आता हे आपण काही कुठे वाचलेलं नाहीये किंवा कुठल्या पुस्तकामध्ये हे दिलेलं नाहीये. तर हे आपण जर ॲटलास आपण रोज बघत असू तर आपल्याला हे लगेच लक्षात येणार आहे की जो फिजिकल मॅप आहे तर त्याच्यावर ब्राऊनमध्ये काय असतं, येलो कलरमध्ये काय असतं, ग्रीन कलरमध्ये काय असतं. आणि त्याच्यावर जरी तुम्हाला ते आठवलं नाही की म्हणजे किंवा वाचलं नाहीये तुम्ही, तर त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे ॲटलास बघत असाल आणि तुम्हाला ते पॅरामीटर्स माहिती असतील तर हे तुम्ही म्हणजे डोळे झाकून याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. त्याच्यामुळे ॲटलासचा जो खूप इम्पॉर्टन्स आहे आपल्या याच्यात. आता जे आपण डेलीचं पाहिलं तर त्याचप्रमाणे जे वीकली जर प्लॅनिंग आपण केलं तर त्याच्यात आपण जर समजा तुम्ही आठवड्याचे 6 दिवस आहेत हे तुम्ही फुल स्टडी करताय, पूर्ण दिवसभर तुमचं शेड्यूल एकदम पॅक राहतंय, तर आठवड्यातला जो 1 दिवस आहे तर तो तुम्ही थोडासा फ्लेक्सिबल ठेवणं, थोडासा रिलॅक्स ठेवणं हे खूप गरजेचं आहे. कारण मग आपल्याला परत नेक्स्ट वीकची जी सुरुवात आहे तर ती एकदम व्यवस्थित आणि फ्रेश झाली पाहिजे. तर त्यासाठी जो आठवड्यातला 1 दिवस आहे तो संडे असू शकतो, मंडे असू शकतो, तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जे सूट होतंय ते. तर त्याच्यात तुम्ही एक टेस्ट सॉल्व्ह करणं आणि त्याच्यातले जे 2-4 तास ठराविक असतील तर ते सीसॅटला देणं हे खूप गरजेचं आहे. आता सीसॅट क्वालिफाय आहे आणि त्याचं जे म्हणजे क्वेश्चनची काठिण्य पातळी तर ती इतकी काही नाहीये की तुम्हाला डेली याला 2 तास 4 तास दिलेच पाहिजेत. कारण पूर्वी जेव्हा त्याचे मार्क्स होते तेव्हा ते देणं गरजेचं होतं. पण आता असं आहे की क्वालिफाय आहे आणि काठिण्य पातळी इतकी नाहीये. त्याच्यामुळे जर आठवड्यातला 1 दिवस तुम्ही जेव्हा म्हणजे टेस्ट सोडवताय तर तेव्हा तुम्ही सीसॅटला दिला तर हे म्हणजे ओके होऊ शकतं. त्याच्यामुळे वेगळा असा वेळ द्यायची काही गरज मला वाटत नाही याच्यासाठी. आणि हा जो 1 दिवस आहे तर तो खूप महत्त्वाचा ठरतो. कारण जेव्हा आपण नवीन सुरुवात पुढच्या आठवड्यातली करतोय तर तेव्हा आपलं एकदम माइंड फ्रेश राहतं आणि मग ती एक एनर्जी आपली बूस्ट झालेली असते. त्याच्यामुळे पूर्ण 7 दिवस एकदमच पॅक ठेवणं हे योग्य नाहीये. आता काही डूज आणि डोंट्स आहेत एक्झामच्या बाबतीत, तर ते आपण बघू. डूज म्हणजे काही गोष्टी आपण ठरवल्या पाहिजेत. म्हणजे काही प्लॅनिंग्स असतील, डेली टार्गेट्स असतील, तर ते आपण ठरवले पाहिजेत. म्हणजे आज आपण जेव्हा अभ्यास करतोय आणि आपला अभ्यास संध्याकाळपर्यंत पूर्ण झालाय, तर झोपण्यापूर्वी आपण उद्याच्या दिवसातलं आपलं जे टार्गेट आहे ते ठरवलं पाहिजे किंवा ते असं आपण टार्गेट नोट डाऊन केलंय उद्याचं आणि मग झोपलो तर ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण उद्या उठतो तर आपल्याकडे ऑलरेडी आजचे टार्गेट्स रेडी असतात. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपण काय काय केलं पाहिजे, म्हणजे काय काय आपल्या प्लॅनिंगमध्ये आहे. आणि मग हे जे टार्गेट असतील, डेली असतील, वीकली ठरवलेलं असेल एखाद्याने, हे सब्जेक्ट मला याच्यातला एवढा पार्ट कव्हर करायचा आहे, तो करायचा आहे, हे करणं गरजेचं आहे. आणि यात महत्वाची गोष्ट अशी की समजा आपण हे काहीतरी टार्गेट्स ठरवतो आणि एखाद्या दिवशी काय होतं की काही कारणांमुळे ते त्यातलं काही भाग जर तो आपला कंप्लीट नाही झाला तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या दुसऱ्या दिवसावर अजिबात नाही झाला पाहिजे. म्हणजे हे जे टार्गेट आपण ठरवलंय तर ते
त्या दिवसापुरता आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या अभ्यासावर किंवा ते पूर्ण नाही झालं तर मग म्हणजे त्या दुसऱ्या दिवसावर होणं की काल माझं इतकं वेळ वाया गेला, हे नाही झालं, ते नाही झालं, तर तसं नाही करायचं. म्हणजे ही चूक मी केली होती, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की हे करून काहीच होत नाही. त्याच्यापेक्षा आपण जर नवीन दिवस आहे त्याच्यात नवीन जे टार्गेट आहे त्याच्यावर फोकस करायला हवा. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की पॉझिटिव्ह थिंकिंग आणि कॉन्फिडन्स. म्हणजे या ज्या पूर्ण जर्नीमध्ये सगळ्यात महत्वाची काही गोष्ट असेल तर ती मला वाटते पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवणं आणि स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवणं हे आहे. कारण जे मोस्टली जे फ्रेशर्स लोक असतात, ज्यांचा फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्ट असेल, त्यांच्याकडं कॉन्फिडन्स बऱ्याचदा कमी आपल्याला दिसतो. तर कॉन्फिडन्स चांगला ठेवणं आणि पॉझिटिव्ह आपल्या स्वतःचे विचार पॉझिटिव्ह ठेवणं आणि पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे. कारण सतत स्वतःच्या मनाला हे सांगावं लागतं तुम्हाला की माझ्याकडून होणार आहे आणि मी हे करणार आहे. त्याच्यामुळं हा अप्रोच तुमचा असायला हवा. याचा खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो एक्झामवर. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे तुमची हेल्थ. म्हणजे आपण बऱ्याचदा अभ्यास करताना आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष करतो. तर मग ते तसं न करता आपली हेल्थ खूप गरजेची आहे एक्झामच्या म्हणजे याच्यात. ही मी चूक केली होती ती सांगते तुम्हाला, जी तुम्ही करू नये. जे हेल्थच्या बाबतीत आपली प्रॉपर 6 ते 7 तास झोप झाली पाहिजे. आपण जे काही आहार घेतो त्याच्यावर आपलं लक्ष असायला हवं आणि त्याचबरोबर जे आपलं मानसिक आरोग्य आहे तर ते चांगलं कसं राहील याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे मेनली याच्यात कसं राहतं, आता मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं हे खूप गरजेचं आहे. सकाळी तुम्ही मेडिटेशन करता, योगा करता, म्हणजे प्रत्येकाला जी जशी सवय असेल नसेल तर थोडी लावली पाहिजे. कारण आपलं मानसिक आरोग्य हे खूप चांगलं राहणं आणि चांगलं ठेवणं आपल्या हातात आहे आणि ते गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा दिवसभर एकदम स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये असतो तर थोडंसं माइंड कुठेतरी रिलॅक्स करणं किंवा शांत ठेवणं हे खूप फायद्याचं ठरतं. कारण मग आपलं जे म्हणजे इफिशियन्सी अभ्यासाची ती या माध्यमातून नक्कीच वाढते. त्याच्यामुळे आपलं जे मानसिक आरोग्य आहे ते आपण चांगलं ठेवलं पाहिजे. निदान 10 मिनिट सकाळी मेडिटेशन करायला हवं. म्हणजे जर तुम्ही अभ्यास करताय तर ते दिवसभर एकदम फ्रेश राहून जातं. तर त्याच्यामुळे हे एक आहे. आणि काही डोंट्स आहेत तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे हे जे सोशल मीडिया आहे तर त्याचा पूर्णपणे वापर बंद करणं. अभ्यास करताना याची मला इतकी म्हणावी तेवढी गरज वाटत नाही. आणि टेलिग्रामवर बरेच म्हणजे हे अवेलेबल आहेत तर त्याचा पण आपण लिमिटेड वापर केला पाहिजे. कारण आता मार्केटमध्ये इतके रिसोर्सेस आहेत, इतके बुक्स, नोट्स सगळं काही काही येत असतं. मग त्याचा आपण जितकं लिमिटेड वापर करू तेवढं चांगलं. कारण आणि त्याचबरोबर जे बाकीचं सोशल मीडिया असेल, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप वगैरे, हे आपण पूर्ण बंद करायला हवं. कारण याचा आपल्या अभ्यासावर म्हणजे पॉझिटिव्ह तर काही इम्पॅक्ट होतच नाही, फक्त निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतो. तर मी पर्सनली जेव्हा स्टडी करत होते तर तेव्हा मी सोशल मीडियाचा अजिबात वापर करत नव्हते. तर मग त्याचं आपण लक्ष द्यायला पाहिजे की आता जे काही 1-2 वर्ष असतील तर ते सोशल मीडिया आपण नाही वापरलं पाहिजे. आणि स्पेशली जे आता उरलेले दिवस आहेत याच्यात आपण आपला फोकस जो आहे तो फक्त स्टडीवर ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर आता मोबाईल फोन असेल, आता काही लोक सोशल मीडिया वापरत नाहीत पण मोबाईलवर आता युट्यूब वगैरे आता काहीतरी पॉईंट शोधायला युट्यूबला जातात. त्याच्यावर जे युट्यूब शॉर्ट्स असतात तर ते मग एकदा सुरू केलं की त्याच्यात कधी 2 तास निघून जातात हे पण कळत नाही. त्याच्यामुळे मोबाईलचा वापर जो आहे तो शक्य तितका कमी करायला हवा. मग ते स्वतःवर आपलं तेवढं कंट्रोल पाहिजे की हे आपण लिमिट केल्या पाहिजेत काही गोष्टी. त्यातलं हे आहे. आणि जे मी आता पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल म्हटले त्याच्यातलाच हा पार्ट आहे की निगेटिव्ह थिंग्स, ओव्हर थिंकिंग आणि ओव्हर कॉन्फिडन्स ह्या खूप मेजर गोष्टी आहेत. म्हणजे याच्यात खूप अशी मायन्यूट एज आहे म्हणजे कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये. तर ती आपल्याला ओळखायला आली पाहिजे. म्हणजे एखाद्या घटकाचा माझा अभ्यास झालाय ही म्हणजे हा कॉन्फिडन्स असणं वेगळं आणि हा माझा अभ्यास एकदम झालाय आणि याच्यातलं काही आलं तरी मी लिहू शकतो, तर हा झाला ओव्हर कॉन्फिडन्स. तर याच्यात एकदम छोटीशी म्हणजे एज आहे मायन्यूट, ती आपल्याला ओळखायला यायला हवी. आणि मग त्याच्यातनं आपण म्हणजे स्वतःला सावरायला पाहिजे. आणि ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांमध्ये असतो की टेन्शन येणं, स्ट्रेस येणं, भीती वाटणं सतत की माझं हे झालेलं नाहीये, माझं ते झालेलं नाहीये, मी आता काय करू काय नाही, जे ओव्हर थिंकिंग करणं तर हे कमी केलं पाहिजे. आणि याच्यासाठी मला वाटतं मेडिटेशन वगैरे करणं खूप गरजेचं राहतं. त्याचबरोबर निगेटिव्ह थिंग्स, निगेटिव्ह पीपल, बरेच लोक आता म्हणजे एक्झामचा जो पिरियड आहे त्याच्यात असं भेटतात की ते आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात किंवा
निगेटिव्हपणे हे करतात, इम्पॅक्ट करतात आपल्यावर, की तुमचं नाही होणार, तुझं हे नाही झालं, ते नाही झालं, माझं हे झालंय, माझं ते झालंय. तर अशा गोष्टींपासून आपण लांब राहिलं पाहिजे आणि अशा लोकांपासून स्पेशली लांब राहिलं पाहिजे. आणि जे आपल्या आजूबाजूचे अँबियन्स आहे तर ते चांगलं ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर टेन्शन आणि स्ट्रेस तर उरलेल्या दिवसात, म्हणजे तुम्ही आता ऑलरेडी अभ्यास केला इतके दिवस, त्याच्यामुळे असं टेन्शन घेणं, स्ट्रेस घेणं आणि त्याचा आपल्या अभ्यासावर, आपल्या रिव्हिजन्सवर इम्पॅक्ट पाडून घेणं, हे काही म्हणजे चांगली गोष्ट नाहीये. त्यामुळे जे टेन्शन आणि स्ट्रेस असेल तर तो आपण मिनिमाइज ठेवला पाहिजे. तर हे मिनिमाइज करायला तुम्ही जर म्हणजे आठवड्यातला एक दिवस थोडंसं रिलॅक्स राहिलात तर ते फायदेशीर ठरू शकतं. आणि मग टेन्शन आणि स्ट्रेस जेवढा आपण मिनिमम ठेवू किंवा जेवढा आपण शांत राहू, तेवढं मग आपलं जी इफिशियन्सी अभ्यासाची ती वाढते आणि त्याच्या माध्यमातून आपण आपले टार्गेट्स अचीव करू शकतो. आता आपण जे शेवटचे 2 दिवस आहेत तर त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे थोडक्यात पाहू. आता जे शेवटचे 2 दिवस असतात तर हे खूप गरजेचे असतात, म्हणजे आपल्या गरजेचे म्हणजे खूप महत्त्वाचे असतात आपले जे प्लॅनिंग असेल त्या सगळ्यामध्ये. कारण आपल्याला कॉलेजमध्ये कशी सवय असते की म्हणजे एक्झाम आली आहे तर आपण आदल्या दिवशी खूप अभ्यास करतोय, काही लोक एकदम नाईट मारून एक्झाम देत असतात किंवा म्हणजे ते, तर तसं नाहीये. आता आपल्या या एक्झाम मध्ये त्या एक्झाम मध्ये खूप फरक असतो. त्याच्यामुळे जर एक्झामचा अगोदरचा दिवस असेल किंवा अगोदरचे 2 दिवस असतील तर हे खूप महत्त्वाचे ठरतात. या दिवसांमध्ये मेनली आपण थोडंसं रिलॅक्स राहिलं पाहिजे. म्हणजे असं पूर्ण रिलॅक्स व्हा असं मी नाही म्हणणार, पण एकदमच स्ट्रेस घेतलाय, माझं झालंच नाहीये काही असं वाटतंय, तर ते थोडंसं त्यापासून आपण लांब राहायला पाहिजे. थोडंसं रिलॅक्स ठेवलं पाहिजे स्वतःला आणि आपलं डोकं जितकं शांत राहील तेवढं आपण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण याचा खूप चांगला इम्पॅक्ट होतो आपल्या एक्झामवरती. त्याच्यामुळे जितकं होईल तेवढं शांत राहण्याचा प्रयत्न करा. कॉन्फिडेंट राहा. इतके दिवस तुम्ही अभ्यास केलाय, इतक्या छान रिव्हिजन्स केल्यात, सगळं तुम्ही एकदम व्यवस्थित प्लॅनिंगने केलेलं आहे. त्याच्यामुळे कॉन्फिडेंट राहणं खूप गरजेचं आहे. कारण हा जो कॉन्फिडन्स आहे हा आपल्याला इन होण्यासाठी खूप मदत करणार आहे. त्याच्यामुळे कॉन्फिडेंट राहणं. अगेन तेच की कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये थोडीशीच एज आहे, ती ओळखणं आणि म्हणजे ओव्हर कॉन्फिडेंट न होता कॉन्फिडेंट राहणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर आता बऱ्याचदा म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांसोबत हे होत असतं की आता आपली उद्या एक्झाम आहे आणि आज आपल्याला वाटते अरे माझं हे झालंच नाहीये, ते झालंच नाही, अभ्यास झालेलाच नाहीये. तर असं प्रत्येकाला वाटतं, माझा पूर्ण अभ्यास झालाय असं फिलिंग कधीच कोणाला येत नाही. त्याच्यामुळे म्हणजे त्याचा एक अभ्यास झाला नाहीये किंवा ते फिलिंग आहे तर ते प्रत्येकाला येतं. म्हणजे त्याचा एक वेगळा स्ट्रेस घ्यायची, टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. हे प्रत्येकामध्ये जाणवतं आणि इनफॅक्ट ही म्हणजे पॉझिटिव्ह पण गोष्ट आहे की आपल्याला म्हणजे त्या याच्यात फ्लो मध्ये राहायला ती मदत करते. त्याच्यामुळे जर तसं काही फील होत असेल तर त्याचं एक बर्डन घेऊ नका. आणि स्पेशली नवीन काही न वाचणे. शेवटच्या 2 दिवसात कोणीतरी सांगते अरे हे वाचलं का, हे नाही वाचलं, तर मग आपल्याला वाटतं अरे मी हे तर वाचलंच नाहीये, त्यामुळे मग आपण ते नवीन गोष्टी वाचायला जातो. तर तसं बिलकुल नाही केलं पाहिजे. ज्या गोष्टी आपण इतके दिवस फॉलो केल्यात आणि त्याच्यावर आपण स्वतःवर आणि आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे नवीन कुठलीही गोष्ट न वाचणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणजे जे काही केलंय ते व्यवस्थित म्हणजे आपण केलंय हे स्वतःला सतत सांगत राहणं हे देखील खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही काय करू शकता तर याच्यात मेन आहे कन्सर्न असतो की आता आपलं म्हणजे सब्जेक्ट वाईज झालंय, मग आता असं वाटतं की हा सब्जेक्ट करू की हा करू की तो करू. तर प्रत्येकाला तर वेळ देता येत नाहीये. मग काय काय करू शकतो आपण करंटची रिव्हिजन करू शकतो. म्हणजे फास्ट मध्ये आपण करंटची रिव्हिजन करू शकतो. ज्यांना वाटतं करंट पण चांगलं झालंय माझं तर आपण काही मायक्रो नोट्स काढले असतील, अगेन की आता याचं काही लोड घेऊ नका की मी हे काढलेलं नाहीये, ते काढले नाही. आता जे उरलेले 50 दिवस आहेत त्याच्यात तुम्ही हे करू शकता की ठराविक म्हणजे आता पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, कुठलाही सब्जेक्ट असेल त्याच्यातल्या काही ठराविक आपण मायक्रो नोट्स काढतोय की हे पॉइंट मला महत्वाचे वाटतात. मायक्रो नोट्स असतील किंवा फॅक्ट्स असतील किंवा कुठल्या याच्यात काही म्हणजे आता पॉलिटिक कलम आहेत, असे हिस्ट्रीत काही महत्वाच्या गोष्टी घडून गेल्यात, जिओग्राफीतले काही म्हणजे ऑथर्स असतील किंवा बाकी काही गोष्टी असतील फॅक्ट्सच्या, तर त्या आपण अशा नोट डाऊन करत जाऊ. म्हणजे आतापासून आपण सुरुवात केली तर आपल्या मायक्रो नोट्स रेडी होतात एक्झाम पर्यंत. आणि त्याची मग एकदा
रिव्हिजन झाली की आपल्याला जास्ती कॉन्फिडन्स येतो की आता आपण फॅक्ट पण पाहून घेतलेत, हे घेतलं. त्याच्यामुळे ह्या ज्या मायक्रो नोट्स आणि फॅक्ट्स आहेत याची रिव्हिजन तुम्ही शेवटच्या 2 दिवसात करू शकता. मग त्याची जी तयारी आहे ती आत्तापासून करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. अगेन आता जे एक्झाम डे आहे तर त्या दिवशी आपण काय करायला हवं, काय करायला नाही पाहिजे, हे देखील खूप महत्वाचं आहे. तर एक्झामच्या दिवशी आपला जो पेपर 1 आहे तर तो खूप जास्ती इम्पॉर्टंट आहे. आता सीसॅट क्वालिफाईंग आहे त्याच्यामुळे त्याचा काही जास्ती लोड आपल्याला नाहीये. त्यामुळे GS जो आहे तर तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आपण म्हणजे पेपरच्या आदल्या दिवशी व्यवस्थित झोप घेणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण सकाळी फ्रेश राहणार आहे आणि त्याचा आपल्या पेपरवरती इम्पॅक्ट होणार आहे. त्यामुळं हे जे 2 तास आहेत, मी आता अगेन तेच म्हणते की रिलॅक्स राहा, शांत राहा. मी प्रत्येक पॉइंटला हेच सांगते कारण याचा खूप जास्त इम्पॅक्ट होतो आपल्या पेपरवरती. म्हणजे आपण व्हायबल न होता एकदम स्टेबल असू तर ते आपला म्हणजे जो काही पेपर असेल तर त्याच्यात खूप फायद्याचं ठरतं. त्याचे जे 2 तास असतात पेपरचे तर ते खूप गरजेचे असतात. त्याच्यात आपण कसं परफॉर्म करतो याच्यावर आपला स्कोअर डिपेंड असतो. त्यामुळे व्हायबल व्हायचं नाहीये, कॉन्सन्ट्रेट व्यवस्थित करायचंय आणि जे काही क्वेश्चन्स असतात एक्झाम मध्ये त्याचे ऑप्शन्स असतील तर ते व्यवस्थित रीड करायचे. बऱ्याचदा आपण जेव्हा व्हायबल असतो तर म्हणजे ते आपल्याकडून रीड होत नाही व्यवस्थित आणि मग ते आपल्याला बाहेर आल्यावर समजतं, अरे मी तर हा शब्द वाचलाच नाही किंवा माझ्याकडून हे असं झालं तसं झालं. म्हणजे मी सुद्धा हे स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे म्हणून सांगतेय. तर त्याच्यामुळे व्हायबल झालं नाही पाहिजे. आपण क्वेश्चन्स, आन्सर्स, त्याचे ऑप्शन्स जे आहेत तर ते केअरफुली रीड केले पाहिजेत आणि त्यात जो बरोबर जे कीवर्ड्स असतात क्वेश्चन मध्ये तर त्याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे. आता बरेचदा म्हणजे आपण जेव्हा प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करतो तेव्हा ही गोष्ट आपल्या लक्षात येते की कीवर्ड्स असतात काही क्वेश्चन मध्ये किंवा काही असेल, अनेक असतील. म्हणजे हे जे शब्द आहेत फक्त, सर्व, तर असे जे शब्द आहेत तर त्यांना आपण कीवर्ड्स म्हणू शकतो. तर हे आपण जेव्हा क्वेश्चन वगैरे वाचतो तर तेव्हा ह्या शब्दांवरती फोकस करणं खूप गरजेचं आहे. याच्या माध्यमातून ज्या सिली मिस्टेक होतात त्या आपण अवॉइड करू शकतो आणि मग हे निश्चितच आपला स्कोअर वाढवायला हेल्प करू शकतं. आणि मिनिमम 2 राऊंड घेणं गरजेचं आहे. तर हे तर 2 राऊंड कसे असायला पाहिजेत, आता जेव्हा आपल्या हातात पेपर येतोय तर तेव्हा सुरुवातीला समजा तुम्ही म्हणजे पॉलिटीपासून सुरुवात केली, असं नाहीये की पेपर ज्या सिक्वेन्सने आलाय त्या सिक्वेन्सने आपण शेवटपर्यंत जायचंय. आपण सुरुवातीलाच ठरवलं पाहिजे की तुम्हाला जे अगेन मी तर स्ट्रेंथ आणि विकनेसेस ज्या सांगितल्यात तर त्याच्यातूनच आपण हे पण ठरवू शकतो की समजा मला पॉलिटी जास्त इझी वाटतोय, 2 नंबर इकॉनॉमिक्स वाटतोय, मग जिओग्राफी वाटतोय, सायन्स वाटतोय. म्हणजे हे जे असे सब्जेक्ट वाईज जे तर ती लिस्ट तुम्ही बनवली पाहिजे आणि मग त्याच्यानुसार जेव्हा तुम्ही पेपरची सुरुवात करता तर तेव्हा एक ते चांगलं हेल्पफुल राहतं. म्हणजे मी हे स्वतः फॉलो केलेलं आहे की जेव्हा आपण आता सोप्या सब्जेक्ट पासून, स्वतःला सोप्या वाटणाऱ्या सब्जेक्ट पासून सुरुवात करतोय तर मग जे आपलं सुरुवातीचं पेपरचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते चांगलं असतं. त्यामुळे यातले काही क्वेश्चन चुकण्याची शक्यता थोडी कमी असते ॲज कम्पेअर टू अदर्स. तर त्याच्यामुळे पेपर हातात आलाय तसं सुरुवातीपासून शेवटपर्यंत न जाता आपल्याला जसं हवंय म्हणजे सब्जेक्ट वाईज तसं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे जे सिली मिस्टेक आहेत तर ते आपण अवॉइड करू शकतो. आता जे हे 2 राऊंड मी म्हणतीये तर त्याचं कसं की आता समजा तुम्ही पॉलिटी पासून सुरुवात करताय तर काही क्वेश्चन असे असतात जे तुम्ही पाहिले की लगेच त्याचं आन्सर तुम्हाला येऊन जातं. तर असे जे क्वेश्चन आहेत तर ते तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये करणं गरजेचं आहे. आणि बरेच क्वेश्चन असे असतात की ज्याच्यात आपण थोडंसं कन्फ्युज असतो की 50-50 होतंय, 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होतंय. एलिमिनेशन वापरून किंवा काही लॉजिक वापरून ह्या अशा ज्या टेक्निक आहेत ह्या आपण वापरल्या पाहिजेत आणि त्याचा मग हा दुसरा राऊंड असतो. तर मग हे जे 2 राऊंड आहेत हे गरजेचे आहेत. पहिल्या राऊंड मध्ये तुमचे जे काही क्वेश्चन होतील ते असे पाहिजेत की जे म्हणजे काहीही झालं तरी तुमचे चुकणारच नाहीयेत. तर मग असे क्वेश्चन आपण राऊंड 1 मध्ये करतोय, राऊंड 2 मध्ये राहिलेले 50-50 करतोय. तर अशा पद्धतीने आपण पेपर कव्हर केला पाहिजे. त्याचबरोबर
जे म्हणजे आता अटेम्प्ट किती असावा काय हा ज्याच्या त्याच्या स्टडीच्या ह्याच्यानुसार येतं. पण असं नाही केलं पाहिजे की एखादा क्वेश्चन असा आहे ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच आयडिया नाहीये, तर मग चला काहीतरी तुक केलं हे करू ते करू. जर एलिमिनेशन करून किंवा इतर लॉजिक वापरून तुम्हाला पर्यायापर्यंत पोहोचता येत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. मग त्याच पद्धतीचा वापर करून तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचायला हवं. उगीच काहीतरी येत नाहीये म्हणून हा ऑप्शन मारतो तो असं नाही करायला पाहिजे, कारण निगेटिव्ह मार्किंगमध्ये याचा इम्पॅक्ट होतोच. तर ह्या काही गोष्टी झाल्या एक्झामच्या दिवशी करायच्या. जो मध्ये ब्रेक मिळतो आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये, तर त्यामध्ये ह्या काही गोष्टी आहेत. तर मोबाईल बंद ठेवणे हे खूप गरजेचं आहे. सकाळी आपण जेव्हा एक्झाम सेंटरवरती जातो तेव्हा आपण मोबाईल बंद केला पाहिजे, किंवा मी पर्सनली ह्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून बोलतेय, काही लोकांकडून ऐकून सांगत नाहीये. तर मोबाईल बंद करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पेपर 1 जो दिलाय तर बाहेर आल्यावर त्याची चर्चा करणं, की मी याचं हे केलं, तू काय केलं, मग आन्सर काय होतं, मग थांब गुगलवर चेक करतो, हे करतो. त्या गोष्टी बिलकुल नाही केल्या पाहिजेत त्या ज्या 2 तासाचा जो ब्रेक असतो आपल्याला मध्ये त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपला जो पेपर 2 आहे त्याच्यावर इम्पॅक्ट व्हायचे चान्सेस असतात. तर त्यामुळे हे नाही केलं पाहिजे. आणि आता जो आपण लंच करतो तर तो जास्ती हेवी नाही झाला पाहिजे. आपण लाईट काहीतरी खाल्लं पाहिजे. त्याचबरोबर छोटासा पॉवर नॅप घेणं 10-15 मिनिटचा किंवा 20 मिनिटचा हे पण गरजेचं आहे. आणि सीसॅट बद्दल म्हणजे काही लोक मॅथ्सचे फॉर्म्युले असतात किंवा काही त्याच्यात मायक्रोनोट असतील किंवा काय असेल, तर ह्या ज्या गोष्टी आपण काढून ठेवल्यात त्याची एकदा म्हणजे त्या डोळ्याखालून घालणं हे पण म्हणजे करू शकतो आपण. किंवा 4 लोक एकत्र बसलेत, गप्पा मारतात, टाइमपास करतात, अशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत. कारण आपलं म्हणजे आपण ते पूर्ण फ्लो मध्ये पाहिजे त्या पेपरच्या. तर ह्या काही गोष्टी आहेत आपण त्या ब्रेकमध्ये करू शकतो. त्याचबरोबर जो पेपर 2 आहे तर त्याला बऱ्याचदा आपल्याला वेळेचा हे होतं की वेळ पुरत नाहीये काय, त्याच्यामुळे त्याच्यात पण पॅसेज आधी करू की म्हणजे मॅथ्स ॲप्टेचा पार्ट आधी करू, हा ज्याचा त्याचा पर्सनल चॉईस आहे. तुम्हाला जसं सूट होतंय, तुम्ही जशी प्रॅक्टिस करताय तसंच म्हणजे टेस्टमध्ये आपण जी प्रॅक्टिस करतोय तर तोच अप्रोच आपण शेवटपर्यंत ठेवला पाहिजे. आणि त्याच्यात पण जास्तीत जास्त क्वेश्चन्स कव्हर करायचा प्रयत्न करायला हवा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाल्यास, जे आपण टेस्ट सोडवतो तर त्याचा जो काही स्कोअर येईल तर त्याचा आपण आपल्या अभ्यासावर परिणाम करून नाही घेतला पाहिजे. बऱ्याचदा खालीवर होतात स्कोअर, एखाद्या टेस्टला आपल्याला खूप कमी आलेत, एखाद्या टेस्टला खूप चांगले आले, तर ह्याचा आपण आपल्या अभ्यासावर अजिबात परिणाम करून नाही घेतला पाहिजे. कारण कसं होतं की बऱ्याचदा टेस्टचे जे क्वेश्चन्स असतील हे असतील आणि आयोगाची जी लेवल आहे त्याच्यात खूप तफावत आपल्याला पाहायला मिळते. आणि मग आपण जे डिमोटिवेट होतो बऱ्याचदा किंवा खूप ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातो, तर या दोन्ही गोष्टी अवॉइड करण्यासाठी टेस्टला एक फक्त प्रॅक्टिस म्हणून पाहिलं पाहिजे आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या अभ्यासावर आणि आपल्या कॉन्फिडन्सवर अजिबात करून नाही घेतला पाहिजे. ही एक महत्त्वाची गोष्ट वाटते. ठीक आहे, तर इतक्या मला महत्त्वाच्या गोष्टी वाटतात. तर यातल्या ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी मी स्वतः फॉलो केलेल्या आहेत. तर माझ्या ज्या चुका झाल्या त्याच्यातनं काही गोष्टी इम्प्रूव्ह करून मी इथे तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. तर हे जे आहे तर ते म्हणजे पूर्ण तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं आणि जर म्हणजे स्टेबल राहिला, शांत रिलॅक्स राहिला, तुमचा अभ्यास झालेला आहे, फक्त आता तुम्हाला बूस्टची गरज आहे का, तर तो रिव्हिजनने नक्कीच मिळेल. आणि मग त्याच्यामुळे जास्तीत जास्त रिव्हिजनवर फोकस केला पाहिजे आणि स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. तर माझा जेव्हा फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे होता तर तेव्हा मला नेहमी म्हणजे मी स्वतःला नेहमी हेच सांगायचे की तुझ्याकडून होणार आहे, तू करणार आहे. शेवटपर्यंत माझा इंटरव्ह्यू होईपर्यंत मी स्वतःला हेच सांगत होते. कारण जेव्हा आपण नवीन असतो स्पेशली, तर तेव्हा म्हणजे आपल्याला 4 लोक म्हणत असतात की म्हणजे आता सुरुवात केली आहे, लगेच नाही होणार आहे, एवढं करायला लागतं, तेवढं करायला लागतं. तर आपण या सगळ्या गोष्टींचा आपल्या अभ्यासावर अजिबात परिणाम न करून घेता स्वतःवर कॉन्फिडेंट म्हणजे राहणं खूप गरजेचं आहे. तर इव्हन जे ऑलरेडी खूप मेन्स देतात वगैरे त्यांच्यासाठी पण हे लागू राहतं की स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवणे, स्वतःला सांगणे की माझ्याकडून होणार आहे आणि मी करणार आहे. म्हणजे आणि गोष्टी व्हिज्युअलाइज करणं हे देखील खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण जे आता सध्या तुम्ही अभ्यास करताय, तुमच्या टेबलला बसलात आणि तिथून तुम्ही व्हिज्युअलाइज करताय की माझा पेपरचा दिवस कसा असेल, मी त्या दिवशी कसा पेपर सॉल्व्ह करत असेल, काय करत असेल, किंवा मग हे जे व्हिज्युअलायझेशन आहे हे खूप हेल्पफुल ठरतं. त्याच्यामुळे थिंग्स व्हिज्युअलाइज करायला शिका. आता बाकी जे मी पॉईंट सांगितले ते सगळे आहेतच. ॲटलासचा वापर व्यवस्थित करा, रिव्हिजन्स, प्रॅक्टिस क्वेश्चन सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्यात ना, तर अजिबात असं नाही की फर्स्ट अटेम्प्टमध्ये होऊ शकत नाही किंवा म्हणजे काहींची थोड्या मार्क्सवरून जात असेल किंवा काय, तर बिलकुल असं नाहीये.
जर व्यवस्थित सगळं प्लॅनिंग केलं, स्वतःवर विश्वास ठेवणं, स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवणं आणि स्वतःच्या गुरुवर विश्वास ठेवणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता मला तर अमोल सरांनी पहिल्यापासून व्यवस्थित गायडन्स केलं, मी ते फॉलो केलं. तर त्यांच्यावर विश्वास ठेवणं हे देखील खूप गरजेचं आहे. हे सगळं फॉलो केलं तर नक्की यश तुमचंच आहे. ठीक आहे, थँक्यू. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.